असं सतत गप्प राहणं मला नाही सहन होतंय। तेव्हाही मी तुझ्या समाधानासाठी तुझ्यापासून लांब जात होते आणि आताही तुझ्या सुखासाठी मी तुझ्यापासून लांब जाते। प्लीज प्लीज मला समजून घे। बघ चारू, हे सगळं तू माझ्या समाधानासाठी बोलतेस माहिती आहे मला, पण त्याचा तुला किती त्रास होतो या सगळ्याची जाणीव आहे ना मला। चारू, तू मला माफ केला असशील, पण त्यामुळे मला माझ्या चुकीचा विसर नाही ना पडू शकत। ती मला सतत आठवत राहणार। बघ चारू, कदाचित मी हे सगळं ओवीशी बोलल्यानंतर, तिला हे सगळं सांगितल्यानंतर माझ्या मनावरचं ओझं थोडं कमी होईल। नाही नाही श्रीनू, तू हे सगळं ओवीला नको सांगूस। प्लीज तू हे चूक करू नकोस। हे सगळं नाही सहन करू शकणार। पण तू असं घर सोडून जाणार असशील तर मला ओवीला हे सगळं सांगावं लागेल। कदाचित घरच्यांना सुद्धा सांगावं लागेल। नाही नाही श्रीनू, प्लीज तू घरच्यांना काहीच नको सांगूस। श्रीनू, आपल्यात जे झालंय ते सगळं भावनेच्या भरात झालंय। ह्यात ना तुझा दोष आहे ना माझा। आणि तू जर ह्यातलं कोणाला काही सांगितलंस, सगळे मला चुकीचं समजतील। बरं ठीक आहे, मी नाही सांगत कोणाला। तू तू चल आता घरी। हे चालेल, आपण जाऊया घरी। पण तू मला वचन दे। आता काय? मला वचन दे की आपल्यात काहीच घडलं नाहीये। तू आधीसारखं नॉर्मल वागशील तरच मी तुझ्या बरोबर घरी येईन, नाहीतर मी जाते कुठेतरी। नाही नाही ठीक ठीक आहे, ठीक आहे, मी नीट वागेन, मी कोणाला काही सांगणार नाही। पण तू एक मिनिट, सगळा गोंधळ झालाय। काय झालं? अगं दादा मामा तुझ्या घरी गेले तुझ्या बाबांना भेटायला। तू सापडलीस हे त्यांना सांगावं लागेल, नाहीतर मग तुझे बाबा अजून टेन्शन मध्ये येतील। ज्या घरातून तोंड वर करून गेलास त्याच घरात परत येऊची हिम्मत कशी झाली तुझी? लोकांका ना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात खेचायचा ता बरा जमता तुका, पण आता ना हे काम या घरात टिकू देणार नाही। अगो तुझ्या नाटकांका ना कंटाळलं आम्ही। तू या घरातून निघून कशाक नाही जात? लालिताई केलीच होती ना ती। तिला तिच्या मावशीने घरात घेतलं नाही, दादाकडे ती जाऊ शकत नाही। कुठे जाईल ती? जाईल मसणात। गेली तर गेली, वर माझ्या लेखात दिसशील अशी कशाक पसून रावलीस रस्त्यात? हा हो माझा श्रीनू ना बोळो हा म्हणून ते का फसवून बघतस काय? या बघ, या घरात ना मी माझ्या भावाक सुद्धा राहू देत नाही, तर तू कोणाची कोणस? मी तुका कशा घरात राहून देऊ? तेव्हा लवकरात लवकर ना तुझं बोजो बिस्तरो गुंडाळ आणि इकडून निघायचा बघ। निघ म्हणते ना। आई, तुला अचानक तिचा एवढा राग काय यायला लागलाय मला कळत नाहीये। कालपर्यंत तर तिच्या नावाचा अखंड जप करत होतीस तू, आणि या आधी सुद्धा ती इथेच राहत होती ना? हा, अजून थोडे दिवस राहू दे ना तिला। आणि तसंही तिला तिची चूक कळली आता, तर यापुढे ती काही चुकीचं वागेल असं मला वाटत नाही। त्यामुळे प्लीज कोणीच तिला उगाच काही बोलू नका। ए श्रीनू, काय बोलतोयस तू? मुळात तू जे काय हे बोलतोयस ना, ह्याच्यावर आमचा कोणाचाच विश्वास बसत नाही बाबा। होय तर
आधी तर तू तिला मुंबईला सोडायला जायला पण तयार नव्हतं. तिचा राग राग करायचा आणि आता तू त्याचीच बाजू घेतस. हो मामा, अरे खरं आहे, पण सगळे तिच्याशी असं वागतायत म्हणून आपणही तसंच वागलं पाहिजे असं नाहीये ना. हा मग नको वागूस. हा नको वागूस. तिच्याशी लग्न करणारच करतालच, बोल ना. हे अगं उगाच भलते सलते अर्थ काढू नकोस. चारूने सुद्धा माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट आता सोडलाय. तिने जे काय केलं त्यासाठी तिने सगळ्यांची माफी मागितली आहे ना. ग्रेट. तू माझं खूप मोठं काम केलं. आणि तू काढलेली फोटो त्याला खूप आवडले. तुला तुझ्या कामाचे पैसे मिळते. आता ह्यापुढे मला तू फोन करायचा नाही. क्या बात है चारू. शिवू काय मस्त फोटो होत नाही. मी तुम्हा सगळ्यांची झोप उडवली ना तर नाव लावणार नाही मेघना सचदेव. मार्क माय वॉइस.